तर येण्याचे इनिशियल कंडिशन पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आहे रेजिस्टन्स. 3 एलिमेंट आहेत, बेसिक रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. तर समजा आपण KVL लावला एका रेजिस्टन्स सर्किटला, एक रेजिस्टन्स सर्किट आहे आणि याला KVL लावला. तर हा ज्याचा KVL व्होल्टेज हा जो आहे तो व्होल्टेज ड्रॉप आहे RIT. आणि समजा आपण इंडक्टन्सला परत व्होल्टेज ड्रॉप लावला, हे KVL लावला, तर व्होल्टेज ड्रॉप त्याचं काय येईल LdIT/dt. आणि आपण समजा कॅपॅसिटरच्या सर्किटला KVL लावला, त्याचा व्होल्टेज ड्रॉप किती येईल 1/C इंटिग्रेशन IT/dt. तर दोन कंडिशन राहतात, एक राहते T=0 आणि दुसरी राहते T=∞. तर दोन्ही कंडिशन आपण जर तो R आहे ना, पहिला रेजिस्टन्स आहे, T=0 ला तो त्याचा काही इफेक्ट नाही होत, दोन्ही कंडिशनला काही इफेक्ट नाही होत, त्याचा सेम राहतो. ते फक्त इफेक्ट इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सला होते. तर टी जेव्हा 0 असतो तेव्हा इंडक्टन्स ॲज ओपन सर्किट ॲक्ट होतो आणि जेव्हा तो इन्फिनिटीला टेन्स होतो तेव्हा तो शॉर्ट सर्किट ॲक्ट होतो. व्हाईस वर्सा, म्हणजे याचं आणि याचं सेम अपोजिट राहतं इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचं. हा जेव्हा टाईम जेव्हा 0 असेल तेव्हा ॲज अ शॉर्ट सर्किट ऑपरेट होतो आणि जेव्हा ॲज अ इन्फिनिटी टाईम टेन्स होतो तेव्हा तो ॲज अ ओपन सर्किट ॲक्ट होतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दोन इक्वेशन लागतात, एक होमोजिनियस किंवा नॉन होमोजिनियस. तर जो KVL आपण लावतो त्याच्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटतं, ते जे आहे ते होमोजिनियस किंवा नॉन होमोजिनियस त्यानुसार आपल्याला फाइंड आउट करायला लागतं. तर होमोजिनियस इक्वेशन काय आहे, A0dIT/dt प्लस A1IT=0. आणि त्याचं जे सोल्युशन भेटतं त्याचं T=KE A1/A0t. हे जेव्हा आता समजणार नाही ॲक्च्युली, तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा समजेल कसं करता बा. त्याच्यानंतर आहे नॉन होमोजिनियस, जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा समजेल तुम्हाला. तर हे पेपरमध्ये एक प्रश्न आहे, असं सर्किट आहे आणि इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स आहे. तर इनिशियल कंडिशन दिली आपल्याला, ती जो करंट येतो आपला तो 0 असतो इनिशियल कंडिशनला. जर इनिशियल कंडिशन नसेल देईल तर इनिशियल कंडिशन आपल्याला फाइंड आउट करायची राहते. आता इथं इनिशियल कंडिशन दिली, ती करंट हा 0 आहे, तर आपण KVL अप्लाय करू. KVL म्हणजे व्होल्टेज ड्रॉप इन एलिमेंट. तर पहिले इंडक्टन्स येते, इंडक्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप काय LdIT/dt. तर L म्हणजे 1 आहे, त्याच्यामुळे आपण इथं di/dt लिहिले. त्याच्यानंतर जो रेजिस्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप आहे तो RIT. R म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू 5it. आता आणि सोर्स 50 आता समजा इथं 50च्या जागेवर 0 असता तर तो ॲज अ होमोजिनियस इक्वेशन असता, आणि इथं 50 त्याची व्हॅल्यू आहे म्हणून हा नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. तर नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे ना, तर मग त्याचं सोल्युशन काय आहे, IT=E मायनस PT इंटिग्रेशन ऑफ 0t QEPT प्लस KE-PT. तर P ची व्हॅल्यू म्हणजे R आणि Q म्हणजे 50. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू पुट केली या इक्वेशन मध्ये. पुट केल्यानंतर P=5. सर आपलं इक्वेशन काय भेटलंय, IT-E-5t इंटिग्रेशन ऑफ 0t 50E-5t प्लस KE-5t. तर आता हा जो 50 आहे तो आपण साईडला काढला इथे लिहिला, आणि हे जे ब्रॅकेट आहे त्याला इंटिग्रेशन केलं असं 0 to t, कारण की इथे 0 आणि इथे t म्हणून, त्याच्यामुळे इथे 0 लोअर आणि हाय ऑर्डर, आणि ॲज इट इज बाकीचं K खाली येईल आपल्याला. त्याच्यानंतर इंटिग्रेशन केल्यानंतर हे इंटिग्रेशन कसं येतं,
ये जी टी जिथं टी आहे तर हे त्याचं इंटिग्रेशनचं उत्तर आलं. त्याच्यानंतर आपण हे कॉमन काढलं, तेच उत्तर काय आलं, याचं कॉमन काढल्यानंतर 1 मायनस ई मायनस 5t प्लस के ई मायनस 5t. आता आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर के ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो, इनिशियल कंडिशन आपल्याला दिली, इनिशियल कंडिशन जी करंटची व्हॅल्यू 0 असते तर ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. तर 0 करंट जे आहे 0 टाकला आणि जे टी आहे तो 0 टाकला, कारण की आपल्या इनिशियल कंडिशनमध्ये टी इज इक्वल टू 0 आहे. त्याच्यानंतर मग जिथं टी ना, आता इथं टी आहे त्याच्यामुळं 0 होईल, इथं टी आहे तिथं 0 आहे. आपण ती मग आपल्याला के ची व्हॅल्यू काय भेटते, ती 0 भेटते. मग आपण ही के ची व्हॅल्यू परत या इक्वेशनमध्ये पुट करू. त्याच्यानंतर आपल्याला जो इनिशियल करंट आहे तो भेटतो 1 मायनस ही मायनस 5